हाय फ्रेंड्स, माझं नाव चैताली वाघ आणि मी कल्पवृक्ष कोचिंग क्लासेसची स्टुडंट आहे. तर आज या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे चॅप्टर नंबर 3. तर या चॅप्टरमध्ये आपण पहिले सुरुवात करणार आहे काही बेसिक गोष्टीपासून, म्हणजे सर्कलचा एरिया, सर्कमफरन्स, टँजंट काय असते आणि कॉर्ड आणि टँजंट मधला डिफरन्स. तर आणि या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहे 3 थेरम, म्हणजे टँजंट थेरम, टँजंट सेगमेंट थेरम आणि कन्वर्स ऑफ टँजंट थेरम. तर सर्कलचा एरिया जो आहे तो आहे पाय आर स्क्वेअर आणि सर्कलचा सर्कमफरन्स आहे 2 पाय आर. आणि जर आपल्याला त्या सर्कलचा टँजंट काय असते, जर सर्कलच्या सर्कमफरन्सला एक लाईन टच होऊन जात असेल आणि ते सर्कमफरन्सला फक्त एकाच पॉइंटला टच होऊन जात असेल तर त्याला आपण टँजंट म्हणतो. हा आपला सर्कल आणि हे लाईन जे आहे ते सर्कलच्या सर्कमफरन्सला फक्त एकाच पॉइंटला टच होऊन जात आहे, तर या लाईनला आपण टँजंट म्हणणार. आणि तर सर्कल या चॅप्टर मधला पहिला थेरम आहे टँजंट थेरम. तर टँजंट थेरम काय म्हणते, अ टँजंट at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. म्हणजे की जर सर्कलला आपण एक टँजंट काढली आणि त्याला एक रेडियस जॉईन केली तर ते रेडियस त्या टँजंटला परपेंडिक्युलर असेल. परत सांगतो, जर आपण सर्कलला एक टँजंट काढली, टँजंट म्हणजे आपण पहिले शिकलो आहे की अशी एक लाईन जे सर्कलच्या सर्कमफरन्सला एकाच पॉइंटला टच होत असेल. तर या थेरममध्ये जर टँजंटला रेडियस जॉईंट होत असेल तर ते रेडियस ते टँजंटला परपेंडिक्युलर असते. तर इथे आपण म्हणू शकतो रेडियस OA is perpendicular to tangent L. तर नेक्स्ट थेरम आहे कन्वर्स ऑफ टँजंट थेरम. तर काय म्हणते हा थेरम, अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स ऑन द सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल. म्हणजे एक रेडियस हे एक लाईनला परपेंडिक्युलर आहे जे लाईन सर्कलच्या सर्कमफरन्सला टच होत आहे. तर तिथं जर 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होत असेल तर जे लाईन आहे जे सर्कलच्या सर्कमफरन्सला टच होत आहे ते लाईनला आपण टँजंट म्हणू शकतो. म्हणजे इथं लाईन L हे टँजंट झाली, लाईन L हे टँजंट आहे कारण ML हे रेडियस त्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. आणि नेक्स्ट तर आपला तिसरा थेरम आहे टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम काय म्हणते, द सेगमेंट ड्रॉन फ्रॉम ॲन एक्सटेरियर पॉइंट ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे की दोन टँजंट सेगमेंट काढलेले आहेत एका एक्सटेरियर पॉइंटवरून सर्कलच्या एक्सटेरियर पॉइंटवरून दोन टँजंट सेगमेंट काढलेले आहेत, तर त्या टँजंट सेगमेंट हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे इथं आपण बोलू शकतो टँजंट PD इज कॉन्ग्रुएंट टू. तर चला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होत आहे. भेटू